नमस्कार सर्वांना, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. एक नवीन दिवस आणि एक नवीन सुरुवात. हा व्हिडिओ खरं तर त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे पण सुरुवात कुठून करायची ते समजत नाही. तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात थोडी तरी पॉझिटिव्हिटी नक्कीच घेऊन येईल. नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तासच बाकी आहेत. दरवर्षी आपण काही ना काही संकल्प करत असतो पण ते पूर्ण होण्याच्या नावाने बोंब. का तर आपण प्रयत्नच करत नाही आणि सुरुवातही करत नाही. बरं ठीक आहे, झालं ते झालं आता. पण आपल्याला एक नवीन सुरुवात करण्याची संधी मिळते तर त्याचा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे. मला आता हे काही त्या खास महिलांसाठी बोलायचं आहे किंवा त्या मुलींसाठी बोलायचं आहे ज्या स्वतः काहीच करू शकत, म्हणजे ज्यांना असं वाटते की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही, आपण फक्त चूल आणि मूल इतकंच करत आलो. तर मला त्या व्यक्तींना किंवा त्या महिलांना हेच सांगायचं आहे, तुम्ही भरपूर काही करू शकता. तुमच्या आवडी काय आहेत, तुमची कॅपॅसिटी कुठल्या गोष्टीत कशी आहे, तुम्ही कोणती गोष्ट करण्यासाठी सक्षम आहे ते आधी शोधा आणि त्यावर काम करा. उदाहरणार्थ, आता जर तुम्ही नोकरी करण्यासाठी बाहेर पडू शकत नसाल, जर तुमची लहान मुलं असतील, तुम्हाला घरदार सांभाळून एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते यूट्यूब आहे. आता तुम्हाला जर यूट्यूबबद्दल काही माहिती नसेल की आपण स्टार्ट कसं करायचं, व्हिडिओ अपलोड कसा करायचा, त्यातून अर्निंग कशी करायची, तर यावर सुद्धा भरपूर व्हिडिओ आहेत जे यूट्यूबवर आहेत. ते पाहून आपण शिकू शकतो. तुम्हाला लेखनाची आवड असेल, तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर तुम्ही त्या आवडीतूनही बऱ्याच गोष्टी शिकू शकता आणि शिकल्यानंतर त्यातून पैसेही कमवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांना वाटतं की आता आपलं खूप वय झालं आहे, आपण आता काहीच करू शकत नाही, तर त्यांचा एक मोठा गैरसमज आहे. कारण वय कोणत्याही गोष्टीत आडवं येत नाही, मग ती शिकण्यासाठी असो की कमवण्यासाठी असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये असो. आणि तुम्हाला सांगू, आपण कोणतीही गोष्ट असो जी आपल्याला करायची आहे ती फक्त पैशासाठी नाही करायची, किंवा आपल्याला स्वावलंबी तर बनायचंच आहे पण ती गोष्ट आपल्याला फक्त पैशासाठी नाही करायची. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देऊ, जर एखाद्या ठिकाणी म्हणजे 4 लोकांमध्ये जर एखादा विषय चर्चेचा विषय असेल आणि त्या विषयाबद्दल आपल्याला माहीत असेल आणि आपण जर मध्ये बोलायला गेलो त्या विषयाबद्दल की हे असं नाही असं, तर त्यावेळी आपण आपली पर्सनॅलिटी कशी आहे, आपण स्वतःच्या पायावर उभे आहोत की नाही, किंवा समाजामध्ये आपली काय प्रतिष्ठा आहे, यावरून आपण तिथे जे मत मांडतो त्या मताला किंमत असते. म्हणून आपल्याला पैशासाठी कोणतीही गोष्ट करायची नाही. आपली जी वैयक्तिक जी व्हॅल्यू आहे, आपल्या पर्सनॅलिटीची जी व्हॅल्यू आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची आहे. आणखी एक तुम्हाला खरं सांगू, जोपर्यंत आपण आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही किंमत देत नाही. मग ते घरातले असो, बाहेरचे असो किंवा सख्खे परके रक्तातले कोणीही असो, ते आपल्याला किंमत देत नाहीत. ज्यावेळी आपण स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करतो त्यावेळी प्रत्येकजण आपल्याला आपोआप करतो. म्हणून स्त्रियांनो, फक्त कुठलीही गोष्ट आपल्याला पैशासाठी करायची नाही, तर आपला मान, सन्मान आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची किंमत वाढवण्यासाठी आपल्याला गोष्ट करायची, हे एवढं लक्षात ठेवायचं. आणखी एक गोष्ट म्हणजे, तुम्ही जेव्हा अशा कोणत्या गोष्टीतून इन्स्पायर होता आणि एखादी गोष्ट करायला ठरवता त्यावेळी तुमच्या मनामध्ये पहिला एक विचार येतो की 4 लोक काय म्हणतील. त्या 4 लोकांचा तर तुम्ही विचारच करू नका, कारण त्या 4 लोकांचा विचार करताय म्हणून तर तुम्ही मागे राहिलाय. त्यामुळे लोक काय म्हणतील हा विचार करू नका. एखादी गोष्ट आपण जेव्हा करायला लागतो आपल्याला विश्वास असतो की आपण पुढे जाऊन काहीतरी करणार आहेत, पण 4 लोकांचा विचार करण्याच्या नादात आपण ती गोष्टीवर शंका घ्यायला लागतो की खरंच आपल्याला हे होईल का. पण एखादी गोष्ट आपण ज्यावेळी करत असतो तेव्हा फक्त आपण एकटे असतो, पण त्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण सक्सेसफुल होतो तेव्हा आपल्या पाठीमागे प्रचंड लोक येतात की आपोआप करण्यासाठी येतात की हा माझा, तू माझा. तुम्हाला पैशासाठी एखादी गोष्ट करायची नाही, स्वावलंबी बनायचं आहे, पण समाजामध्ये आपल्याला काहीतरी किंमत असावी. आपल्या मताला, आपल्या शब्दांना, आपल्या भावनांना काहीतरी किंमत मिळावी, म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात. नाहीतर जन्माला आलोय, लग्न झालं, मुलं बाळं झाली आणि मेलो, त्याला काही अर्थच नाही ना अशा आयुष्याला. म्हणून आपल्याला जे काही करायचं आहे ते आज ठरवा आणि नक्कीच्या नक्की उद्यापासून सुरुवात करा. आता उद्या का म्हणते, आपण आजच्या आजसुद्धा सुरुवात करू शकतो. पण प्रत्येकाचं एक असतं ना, आज थोडं प्लॅनिंग करू आणि उद्या 1 जानेवारी आहे उद्यापासून सुरुवात करू. खरं तर आयुष्यात ह्या उद्याला अंतच नाही, पण उद्या का होईना पण आपण सुरुवात केली पाहिजे. सुरुवात करण्याला अत्यंत महत्त्व आहे, तर सुरुवात करा.